हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे चतुर्थी स्पेशलमध्ये उपवासाची बटाट्याची भाजी. सारखे सारखे तुम्ही साबुदाणा खाऊन कंटाळले असेल तर उपवासाला एकदा बटाट्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इतकी टेस्टी, खमंग आणि पौष्टिक अशी भाजी आहे की नाही. बापरे, तुम्ही साबुदाणा विसरसाल एवढं टेस्टी अशी भाजी लागते. तर त्यासाठी मस्तपैकी माझ्या मम्मीने घेतले आहे उकडलेले बटाटे. बघा, त्याचे साल काढून घ्यायचे आहे आपल्याला आणि हाताने मस्तपैकी त्याला स्मॅश करून घ्यायचे आहे. चाकूने किंवा इतरने नको, मस्तपैकी आपल्याला हाताने स्मॅश करून घ्यायचे आहे बटाटे आणि त्याला घालूया फोडणीला. तर सर्वप्रथम आपण करणार आहे मिरचीला मस्त फ्राय. हिरवी मिरची, लिंबू आणि बटाट्याची भाजी एक नंबर कॉम्बिनेशन आहे. मिरची झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे आवश्यक तेवढे तेल. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे जिरं आणि भरपूर असे शेंगदाणे. शेंगदाणे मस्तपैकी आपल्याला मंद आचेवर लाल होईपर्यंत, क्रंची होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचे आहे. बघा, त्यासाठी लागणारा तिखट, मीठ आणि साखर मी एका प्लेटमध्ये काढून घेतली होती. बघा, छान असे आपले शेंगदाणे तयार झालेले आहे. बघा, एकदम खमंग असे शेंगदाणे झाले आहे. तर यामध्ये टाकणार आहे आपण तिखट, मीठ आणि साखर. आपण जे प्लेटमध्ये काढून ठेवली होती तर ती आपल्या चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे. आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण उकडलेला बटाटा. आता याला मस्तपैकी आपण एकजीव करून घेणार आहे. बघा, शेंगदाणे आणि मसाल्यामध्ये मस्तपैकी आपण बटाटे एकजीव करून घेणार आहे. बघा, किती छान अशी भाजी आपली रेडी झाली आहे. तर याला आपण झाकण ठेवून एकदा वाफ देऊया. यामुळे काय होते, बटाट्याची भाजी मस्त खमंग होते. बघा, मंद आचेवर आपल्याला भाजी करायची आहे. आमच्या गावाला आज खूप पाऊस आला होता, भरपूर असा पाऊस आला होता. बघा, छान अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली. तर मी याला मस्तपैकी गरमागरम सर्व केली. माझ्या मम्मीसोबत मस्त मी याचा आस्वाद घेतला. तुम्ही पण एकदा चतुर्थी स्पेशल बटाट्याची उपवासाची भाजी नक्की ट्राय करून बघा. एक नंबर अशी भाजी आहे. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजची माझी चतुर्थी स्पेशल उपवासाची बटाट्याची भाजी कशी वाटली. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोप्या सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.